मागणी नसल्यामुळे बाजारात भाजीपाला पडू नये। अनेक हॉटेल्स बंद असल्यामुळे त्यांच्याकडून भाजीपाल्याची खरेदी होत नाहीये। तसंच निर्यातही बंद आहे। त्यामुळे विदेशात जाणारा भाजीपाला देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी आलाय। परिणामी मागणी कमी आणि पुरवठा जास्त। या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। भाजीपाला खरेदी होत नसल्यानं 50% तुटा होतोय। याचा फटका शेतकऱ्यांच्या मालाला बसतोय। भाजीपालाच नाही तर फळांनाही फटका बसलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आले। पैठण तालुक्यातल्या पाचोड गावातले शेतकरी एकनाथ लेंभे यांनी 2 एकरमध्ये टरबूजाची लागवड केली। या पिकासाठी त्यांना सुमारे 1 लाख रुपयाहून अधिकचा खर्च आला। सुरुवातीला टरबूजाला चांगला भाव मिळाला, मात्र युद्ध सुरू झाल्यानंतर निर्यात ठप्प झाल्यानं भाव घसरले। परिणामी उत्पादन खर्चही निघणं अवघड झालं। 2-3 दिवसांनी व्यापारी चक्रा मारायला लागले, तर डायरेक्ट ते सांगायला लागले आता युद्ध चालू आहे, ट्रान्सपोर्ट बंद झालेला आहे, तर त्यामुळे आम्ही आता 5 ते 6 रुपये किलो मागत आहे। पण टरबूजाचे दिवस 80 ते 90 दिवस पूर्ण झाल्यानंतर टरबूज ठेवता येत नाही शेतीमध्ये, तो टरबूज द्यावाच लागतो। तर त्या टरबूजासाठी आता 6 ते 7 रुपये किलो आम्हाला व्यापाऱ्याला द्यावं लागलं। त्याच्यामधून जे पैसे आम्हाला 7 ते 8 लाख रुपये मिळणार होते, तर ते 2 ते 2.5 लाख रुपये मिळाले। फक्त शेतीला खर्चच वसूल होऊ राहिला। शेतकऱ्यांचं नुकसान फक्त भाजीपाल्यामुळेच होतोय असं नाहीये। इंधन दर वाढले की त्याचा थेट परिणाम शेतीवर होतो। ट्रॅक्टर, पंप, सिंचन यंत्रणा, शेतीमालाची वाहतूक आणि बाजारपेठेत पोहोचवण्याचा खर्च वाढतो। त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढतो। महाराष्ट्रातील अनेक शेतकरी रासायनिक खतांसाठी परदेशातून येणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून आहेत। युद्धामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाल्यास खतांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे। पुढील काही दिवसात सोयाबीन, कापूस आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात। युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता वाढली आहे। त्याचा परिणाम कृषी उत्पादनांच्या आयात निर्यातीवर होतो। इस्रायल-इराण संघर्ष लांबला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शेती अधिक खर्चिक होण्याची भीती आहे। त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर थांबावं हे सगळ्यांच्याच हिताचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।